साक्री तालुक्यातील दहिवेल गावामध्ये राजकीय वैमनस्य ठेवत कन्हैयालाल श्रावण माळी यांना जीवे मारण्याचा उद्देश ठेवून अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला होता। घटना घडायला जास्तीचा कालावधी लोटला असून आजपर्यंत आरोपींना अटक न झाल्यामुळे गावकऱ्यांनी निषेध मोर्चा काढला होता। हा मोर्चा ग्रामस्थांनी झेंडा चौक पासून शिवतीर्थ, बाणी गल्ली, श्रीराम चौक, न्हावी गल्ली, बस स्टँड ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 येथे थांबून रस्ता रोको करून मोर्चा काढण्यात आला। मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत होत मान्यवरांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। दहिवेल गावामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस प्रशासनाचा कुठलाही वचक हा राहिला नाहीये। आज श्री कन्हैयालाल माळी यांच्यावर झालेल्या हल्ल्याला 8 दिवस उलटूनही एकही आरोपीला अटक करण्यात आली नाहीये। त्यामुळे कोणत्या तरी राजकीय दबावाला पोलीस प्रशासन बळी पडत आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। जर का पुढील 2 ते 3 दिवसामध्ये आम्हा दहिवेल ग्रामस्थांना न्याय मिळाला नाही तर आम्ही यापेक्षाही मोठ्या संख्येने पुढील पाऊल उचलू असं निवेदनाद्वारे सांगण्यात आलंय। ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी निवेदन स्वीकारलंय। या निवेदनावर गावकऱ्यांच्या सह्या आहेत। आठ वाजता माझ्या मुली शिवारात राष्ट्रीय महामार्ग सालगड आमची शेती आहे, शेतातून घरीच ते राहतात। मी त्यांना भेटून परत येत असताना दहिवेल रस्त्याला साधारणतः 2-250 मीटर अंतरावर वीटभट्टी परिसरात अज्ञात मोटरसायकलवाल्यांनी मला थांबून माझे नाव विचारले व माझ्यावर लाटाबुक्यांनी जोरदार हल्ला चढवला। त्याच्यामध्ये मला गंभीर दुखापत झाली। त्या दिवशी मला कुठल्याही प्रकारे पोलिसांना मी मला चिथावण्यात येणारे जी होती त्यांची नावं सांगितली, तरी या हल्ल्यामागे राजकीय द्वेष ईर्ष्येपोटी हा कट कारस्थानातून हल्ला करण्यात आलेला आहे। तरी याची चौकशी होऊन न्याय मिळावा हीच पोलीस प्रशासनाला विनंती। 15 लाख ऐवज 15 लाख रुपयाची दारू चोरीस गेली साहेब। आता कल्याणी ट्रेडर्सवर 100 कट्टे कांदे भरलेले होते साहेब। सकाळी तो व्यापारी लोड करणार होता आणि रात्रीमध्ये ते 100 कट्टे पिकअप मध्ये भरून गुन्हेगार पसार झाले। लोक कंप्लेंट करायला गेले, ते लोकांना काय सांगा, चोऱ्या तर होतच असतात, आम्ही कुठं कुठं लक्ष द्यायचं। अरे तुमच्याकडे होत नसेल तर घरी बसा, गावाला वेठीस धरू नका। गाव हे अत्यंत चांगलं साहेब। प्रत्येक कार्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये तुमच्या कुठं घटना घडल्या असतील, एसटी ठोकली असेल, लक्झरी लुटली असेल, त्या ठिकाणी आमचे सगळे तरुण सामाजिक कार्यकर्ते पोलिसांना सहकार्य करतात साहेब। हे जे आउटपोस्ट आहे हे आमच्या दहिवेल गावाच्या लोकवर्गणीतून बांधून दिलंय। आमच्या गावाची ही किंमत असेल तर काय उपयोग आहे साहेब? आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर मी तर एकच म्हणतो की तुमचा जो पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत, आज संपूर्ण स्टॉप बदला साहेब आणि तर एका कणकर अधिकाऱ्याची नेमणूक करा। हो, धन्यवाद साहेब। कारण साहेब आम्ही बऱ्याच वर्षापासून पाहतोय माळी, राहणार दहिवेल, तालुका साक्री, जिल्हा धुळे। आज आम्ही दहिवेल गावामध्ये शांतता मोर्चाचे आयोजन केलं होतं। हा मोर्चा जुने बस स्टँड दहिवेल येथून तर दहिवेल आउटपोस्टपर्यंत आयोजित करण्यात आला होता। या मोर्चासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 10/7/2024 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास श्रीयुत कन्हैयालाल श्रावण माळी यांच्यावर 6 अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला। ज्या जीवघेणा हल्ल्यात श्रीयुत कन्हैयालाल माळी बाल वाचले, त्यांच्या जीवाला फार मोठा धोका होता। त्यावेळेस आम्ही दहिवेल आउटपोस्टच्या एकही कर्मचारी हल्ला झाल्यानंतर 1 तासानंतर आम्हाला विचारा आले की पेशंट कुठं आहे। आम्ही ते पेशंट साक्रीला शिफ्ट केले होते। तिथे साक्रीला PI साहेब आले, त्यांनी जबान्या घेतल्या।
परंतु दैवेल गावामध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे, ज्या चोऱ्या, लुटमार, खंडणी अशा अनेक प्रकारच्या घटना या दैवेल गावामध्ये घडत आहेत. पूर्वी हे दैवेल गाव आमचं अतिशय शांतताप्रिय गाव असं होतं. या गावात अतिशय शांतता लाभत होती. पण गेल्या 10 वर्षापासून इथले पोलीस मात्र सुस्त झाले आहेत आणि ते मस्त मजा मारतायत. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचं दबाण नाही. अशा या पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतोय आणि ही घटना घडली याला काहीतरी वाचा फोडायला पाहिजे असं आम्ही निवेदन PI साहेबांना दिलेलं आहे. PI साहेब हे त्यांनी आम्हाला मान्य केलं की आम्ही या गोष्टीचा छडा लावू आणि तुम्हाला न्याय देऊ असं PI साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्यानंतर आम्ही मोर्चाचा समारोप केला. मोर्चा हा शांततेने पार पडला. त्याबद्दल आम्ही गावाच्या सर्व गावकऱ्यांचे आभार मानले आणि मीडियाचे सुद्धा जाहीर आभार मानले. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश गावित, दहिवेल, पिंपळनेर.